तुमच्याकडे आहे काय सांगाल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हा जो निकाल आहे हा निकाल म्हणजे आमच्या सगळ्यांवर या शेतकरी बांधवांनी दाखवलेला हा विश्वास आहे। विशेषतः सोसायटीमधील निवडणूक एकतर्फी होती। मतदानाची आकडेवारी जर आपण बघितला 400 आणि 1200 जवळपास त्यांना मिळालेल्या 3 मते आम्हाला मिळालेले। मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खूप मोठे मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं। 18 पैकी 15 सीट आमचे निवडून दिले। मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतो आणि जे माझे सहकारी आहेत त्या सगळ्यांचेही विशेष आभार व्यक्त करतो। दादा खरं तर जोरदार कार्यकारी सोसायटीमध्ये आपण पैकीच्या पैकी घेतलेले आहे। ग्रामपंचायतीमध्ये नक्की गणित कुठं बिघडलं किंवा कुठं कमी पडलं त्याच्यावर थोडा आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल। आम्हाला तर ह्या निवडणुकीत 18च्या 18 सीट हे अपेक्षित होते। दुर्दैवाने ग्रामपंचायतीमधले आमचे 3 सीट गेले तर ते 3 सीट आत्ताच निकाल हाती आलेला आहे। आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही आम्ही विचार करू बाबा हे आम्ही कुठं कमी पडलो ग्रामपंचायत असं जर खरं व्हायला नको होतं पण दुर्दैवाने 3 सीट आमचे गेले त्याच्यावर आम्ही विचार करू। खरं तर सभापती पदासाठी आता पुन्हा काही चुरस आहे का किंवा सामोपचाराने आपण सभापती पदासाठी कुठलीही चुरस नाहीये। माननीय दिलीप माने साहेब, हासाबुरे साहेब, शिवदारे साहेब सगळे आमचे सहकारी आमच्या सगळ्यांचं एक मताने ठरलेलं आहे। निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील ते जे निर्णय आम्ही सगळे मान्य करू असं आमचं यापूर्वीच ठरलं। त्यामुळे निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ। कुठलीही स्पर्धा केली जात नाही। सुभाष बापूंना त्यांचे 3 पॅनलचे 3 उमेदवार निवडून आले। मी त्यांचेही अभिनंदन करतो। जे राजकारणात हार जीत होत इथून पुढे कारभार करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार करत असताना जे विरोधातले 3 उमेदवार त्यांचे आले त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नावावर पाहतो। आता एवढ्या लोकांना सोबत घेतलेला आहे सभापती सगळे प्रमुख नेते एकच आहेत। माने साहेब आहेत, हासापुरे साहेब आहेत, शेलार साहेब आहेत। आपण त्यांना सगळ्यांना त्यामुळे कुठलीही स्पर्धा कुठलीही सुरत नाही। आम्ही एकत्रित होऊन निर्णय घेऊ आणि एकदम म्हणजे काय म्हणतो आम्ही समोर निर्णय होईल चांगले निर्णय निवडणूक लढवलेल्या आणि आमचे पॅनल प्रमुख आणि प्रशासनाच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांना एकत्र लढवले आणि आम्हाला जवळजवळ 75% मतं आम्हाला ग्रामपंचायतमध्ये आम्ही कुठे चुकलो आणि आम्हाला ते बारकाईने निरीक्षण करावं लागेल आणि जरी ते 3 जरी निवडून आले असतील मार्केट कमिटीचा कारभार आम्ही एकटेपणे करू। मार्केट कमिटी शेतकरी हिताचे कशा पद्धतीने चालतो याचा तो योग्य या बाजार समितीचा आमचा निवडून आलेला उपयोग करून घेऊन शेतकऱ्याला मदत करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू। सभापती पदासाठी तुमचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे वगैरे आम्ही अजून काय ठरवलेलं नाही। ते माननीय सचिन दादा असून आम्ही सगळ्यांनी एकत्र करू आणि आमच्यात काय झालं तर माननीय मुख्यमंत्री